हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतो? हो सर येतोय. हो सर हा. येतो. राणे, तुला काय प्रॉब्लेम होता? 10वा नंबरचा कुठला प्रॉब्लेम होता? 10वा कुठला क्वेश्चन समजला नव्हता तुला? हॅलो, राणे आलाय का? राणे, हॅलो, परितोष गेला बाहेर. ओके, आजचा होमवर्क कोणी नाही पाठवला? ज्यांनी नावं दिली नाही त्यांनी पाठवला, तर मी तुम्हाला सांगितलं 7 नंतर पाठवा म्हणून. ज्यांनी नाव दिलं त्यांनी नाही पाठवला तर दुसऱ्याने पाठवायचा. ओके, काय प्रॉब्लेम होता आजच्या याच्यामध्ये? आता आपण लास्टला प्रॉब्लेम बघूया काय असेल ते 15 मिनिटांमध्ये लास्टच्या. ओके, तर आज आपण काय बघतोय तर एरिया, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय ते आपण मागे बघितलेलं बघा. ओके, तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला एरियाज कशी काढायची, एरियाज आपण कशी काढणार आहे. तर आपण काय बघितलेलं, रेशो ऑफ एरियाज वगैरे बघितलेलं. तर एरियाचा सिमिलर ट्रायंगल असतील तर त्याच्यामध्ये एरियाचा कसा काढायचा, रेशो कसा काढायचा ते आपण काय करणार, प्रूव्ह करणार आहे. तर एरिया, रेशो ऑफ एरियाज कसं काढू शकतो, तर स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड, रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. आता इथे काय केलं बघा, ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. याचं मी काय करणार, ही त्याची साईड झाली त्याचा स्क्वेअर आणि त्याचा करस्पॉन्डिंग साईड आहे ती पीक्यू, किंवा आपण बीसी घेतला तर त्याची करस्पॉन्डिंग काय आहे ती क्यूआर करणार, आणि एसी घेतली तर यार. आवाज येतोय माझा का नाही येत आहे? हॅलो, येतोय सर. येतो. तर हे आपण प्रूव्ह करणार आहे बघा. ओके, काय प्रूव्ह करायचं लक्षात आलं तुमच्या? एरिया ऑफ ट्रायंगल, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स आपल्याला काय येते ते प्रूव्ह करायचं. क्लिअर? हा, तर मी इथे बघा 2 ट्रायंगल तुम्हाला दाखवलेले आहे. एक आहे तो आपला ए बी सी आणि दुसरा आहे तो पी क्यू आर. आणि आपण इथे काय काढलं, परपेंडिक्युलर काढलं, एडी परपेंडिक्युलर टू बीसी आणि पीएस परपेंडिक्युलर टू क्यू आर काढला. तर आपल्याला आता काय करायचंय, तर एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काढायचे. कसं येणार सांगा? इक्वल टू काय येणार सांगा? बेस सर जर हाफ इंटू बीसी इंटू एडी. हाफ वगैरे धरूया नको, आपण हा बाब जाणार, बीसी इंटू काय ना एडी. एडी येणार. ओके, आणि खाली काय ना क्यू आर इंटू पीएस. क्यू आर इंटू पीएस. कोणाला पण काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? कोणाला काय प्रॉब्लेम आहे ते? मी हे काय करतो, असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम होणार? नाही सर. एडी अपॉन पीएस. ओके, आता आपण कन्सिडर काय करूया सांगा, ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी क्यू एस कन्सिडर करूया. एक आणि काय दिलंय बघा आपल्याला, एबीसी आणि पी क्यू आर हे सिमिलर ट्रायंगल आहे दिलेलं आहे बघा. लक्षात आहे, एक सिमिलर ट्रायंगल हे दिलेलं आहे. आपण सिमिलर ट्रायंगल मध्येच बघायचं, एरिया ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स बघायचं आपल्याला. तर आपल्याला पहिले आपण काय बघूया, एबीडी आणि पीक्यूएस मध्ये काय काय सिमिलर आहेत का ते आपण बघूया. त्याच्यामध्ये अँगल बी इज इक्वल टू अँगल क्यू होणार. हो सर. हो सर. आपल्याला काय दिले बघा, ए बी सी सिमिलर टू पी क्यू एस दिलाय. लक्षात आहे, मग त्याच्यामधला अँगल हा कॉमन आहे, दोघांना सेम आहे, सिमिलर आहे, कॉमन नाही तर सिमिलर आहे. लक्षात आहे ना, सिमिलर म्हणजे इक्वल असणार आहे. त्याच्यामध्ये इक्वल काय असणार आहे, जर दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर डेफिनेटली करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, इक्वल असतात. तसंच हा अँगल आपल्याला किती मिळणार, 90 डिग्री मिळणार. बरोबर, ए डी बी इक्वल टू अँगल पी एस क्यू इज इक्वल टू 90 डिग्री आहे आपला. बरोबर आहे ना? त्याच्यावरून आपण हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून सांगू शकतो का? हो सर, ए क्रायटेरिया. हे नाही काय क्लिअर. आणि कसं लिहिणार आपण, सिमिलर कसं लिहिणार सांगा? ट्रायंगल एबीडी, ए बी डी सिमिलरची साइन म्हणजे सिमिलर, कर्व साइन. ओके, ट्रायंगल पीक्यूएस. पी क्यू एस, ए बी डी, ओके, पी क्यू एस, पी क्यू एस, ओके. आणि याच्यामध्ये आपण याचा रेशो लिहू शकतो, समजा एडी डिवायडेड बाय काय करू लिहू शकतो आपण, एडी डिवायडेड बाय पीएस. पीएस
इथे काय घ्यायचं बघा, इकडचा ए घेतलाय, डे घेतलाय, तसं इकडचं पण आहे घ्यायचं. इक्वल टू काय ना सांगा, ए बी अपॉन डिवायडेड पी बाय क्यू. पी क्यू. पी क्यू इक्वल टू काय ना, बी डी अपॉन क्यू एस. बी डी अपॉन क्यू एस. सगळ्यांना समजलंय? सगळ्यांना एवढं समजलं? हॅलो, हो. सगळ्यांना ओके. हो तर सर. आपल्याला एक काय दिलंय बघा, हे पण दिलेलं आहे आपल्याला. हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय लिहू शकतो सांगा, साईडचा रेशो कसा लिहू शकतो, ए बी अपॉन पी क्यू. पी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. ए सी अपॉन पी आर and BC upon QR. बी सी अपॉन क्यू आर. QR. ओके, एवढं सगळ्यांना समजलं? आपण इथे काय बघितलं बघा, एडी अपॉन पी एस वगैरे काय काय बघितलं, आणि इथे काय बघितलं बघा, ए बी अपॉन पी क्यू, एसी अपॉन पी आर, बीसी अपॉन क्यू आर बघितलं. तर याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता, इथे बघा, हे ए बी अपॉन पी क्यू इथे आहे आणि इथे पण आहे दोन्हीकडे. हो सर. हा, म्हणजे जर हे इक्वल टू हे असेल, इक्वल टू हे असेल, तर डेफिनेटली सगळे इक्वलच असणार आहे ना, बरोबर आहे ना. हो. याच्यासमोर जर इक्वल टू साइन काढले आणि हे सगळे समोर लिहिले तर काय प्रॉब्लेम येणार आपल्याला? नाही सर. नाही, कारण इक्वल आहेत. ए बी इज इक्वल टू हे सगळं आपण बघितलं, ए बी अपॉन हे सगळे काय असणार सांगा, इक्वल असणार आहे. आपल्याला काय पाहिजे बघा, बीसी अपॉन क्यू आर पाहिजे, बरोबर आहे ना. मग बीसी अपॉन क्यू आर इंटू आपल्याला एडी अपॉन पी एस आहे बघा, बरोबर आहे ना. एडी अपॉन पी एस आहे, बरोबर आहे. आणि दोन्ही सेम आहेत. हा, हे दोन्ही सेम आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मी असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम होणार नाही सर. BC स्क्वेअर अपॉन क्यू आर. बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर. लक्षात आहे? म्हणजे काय झालं सांगा, जेव्हा दोन ट्रँगल सिमिलर असतात तेव्हा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रँगल्स इक्वल टू काय असतं सांगा, स्क्वेअर ऑफ रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. लक्षात आहे? म्हणजे काय झालं सांगा, रेशिओ जर आपल्याला काढायचा असेल तर हे पण व्हॅलिड आहे, हे पण चालेल, हे पण चालेल. जसं मी बीसी अपॉन क्यू आर कन्सिडर केलं ना, तसं तुम्ही दुसरं पण कन्सिडर करून काय करू शकता, एरिया काढू शकता. बेस जर मी काय केला, पी आर कन्सिडर केला, तर जी आपल्याला एरिया मिळणार त्याच्यावरून आपण दुसरं सिलेक्ट करू शकतो, की काय करू शकतो, एबी अपॉन पी, एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. लक्षात आहे? इक्वल टू रेशिओ ऑफ एरियाज. क्लिअर? हो सर. क्लिअर. एक लक्षात घ्या, परत एकदा मी सांगतो, एनटीएससी ला कोणी तुम्हाला प्रूव्ह करा म्हणून सांगणार नाहीये, पण ही प्रॉपर्टीज आपल्याला माहित असायला पाहिजे, किंवा हा थेरम आपल्याला माहित असायला पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग रेशिओ ऑफ एरिया, रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. लक्षात आहे? समजलं? क्लिअर? हो सर. परत एकदा एक्सप्लेन करायला पाहिजे का, परफेक्ट झालं, समजलं नको सर. सगळ्यांना? हो हो, ओके. तर आपण काय करूया, त्याच्यात रिलेटेड एक प्रॉब्लेम घेऊया बघा. एक तुम्हाला प्रॉब्लेम तिथे दिलेला आहे, ट्रँगल एबीसी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर. एरिया ऑफ ट्रँगल दिलेली आहे आपल्याला, एरिया ऑफ ट्रँगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर. सर 4/5. हा, 4/5. ऍक्च्युली तिथे चुकलंय, बहुतेक पी क्यू आर पाहिजे होता, हो, पी क्यू आर. पी क्यू आर पाहिजे होता. त्याची एरिया आपण कशी लिहिणार सांगा, थेरम प्रमाणे काय लिहिणार सांगा. 16 म्हणजे 16 अपॉन एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इक्वल टू काय लिहिणार, एसी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. PR स्क्वेअर इक्वल टू बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. QR स्क्वेअर. लक्षात आहे ना. पण आपल्याला काय दिली सांगा, एरिया दिलेला आहे, किती दिलेला आहे, 25 अपॉन एबीसी ची नाही, सॉरी 16 अपॉन 16 अपॉन 25 दिलाय. ओके, आणि त्याच्यातलं आपल्याला काय दिलंय बघा, एबी अपॉन पी क्यू एबी अपॉन पी क्यू चा स्क्वेअर. स्क्वेअर आहे. हा. तर पण आपल्याला काय विचारलंय, AB अपॉन पी क्यू एबी अपॉन पी क्यू. म्हणजे काय करावं लागेल मला, स्क्वेअर रूट दोघांची. स्क्वेअर रूट काढावं. याचं 4 आहे ना, आणि याचं काय आहे ना, 5. काय. समजलं? हा, म्हणजे आपल्याला रेशो काढायला सांगितलं तर आपण अशा प्रकारे काढू शकतो. क्लिअर? समजलं?
क्लिअर समजलं सगळ्यांना? हो सर. ओके ओके ओके. दुसरं बघा, रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ टू ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल. मेन लक्षात घ्या, सिमिलर असायला पाहिजे तरच हे चालणार आहे. लक्षात घ्या ना, सिमिलर नसेल तर तुम्ही ते वापरू शकणार नाही. लक्षात आहे, रेशिओ आपल्याला दिलेला आहे 2/5 दिलेला आहे. क्लिअर, रेशिओ दिलेला आहे. हा, पाहिजे तर मी आपण एखादा ट्रायंगल घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल समजा एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR घेऊया. PQR इज इक्वल टू हे दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे. बरोबर आहे ना? पण आपण काय दिले बघा, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ टू ट्रायंगल इज 2/5. मला एक सांगा, 2/5 म्हणजे काय झालं ते? 2/5 लिहिणार काय लिहिणार? आपण काय करू करणार आहे त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर करणार, म्हणजे की काय येणार आपलं 4/25. बरोबर एवढं. आणि आपल्याला काय दिलं बघा, इफ द एरिया ऑफ स्मॉल ट्रायंगल इज 64, म्हणजे वर 64 येणार काय खाली 64 येणार? वरती. बघा खूप कमी आहे. बरोबर आहे ना? आणि याची आपल्याला एरिया माहित नाही, ती आपण एक्स कन्सिडर करूया. त्याच्यावरून आपण एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो. हो सर. एक्स इज इक्वल टू काय ना, बोला की नाही? 64 into 25 divided by 4. किती येतं? 470. 400. हो. 400. बरोबर. हा, हो. स्क्वेअर आपल्याला ते सेंटीमीटर दिलंय काय? सेंटीमीटर. लक्षात आहे, दुसऱ्या ट्रायंगलची एरिया किती असणार सांगा? 420 स्क्वेअर सेंटीमीटर. क्लिअर समजला? हो सर. कोणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? प्रॉब्लेम आहे का नाही? नाहीये. ओके. तर दुसरं बघा, द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3/5. 3:5. देन फाइंड द रेशिओ ऑफ देअर एरियाज. रेशिओ ऑफ एरियाज काय असणार आहे? साइड्स दिलाय बघा, मगाशी पण साइड दिलेला, आता पण साइड दिलं, म्हणजे काय असणार रेशो? रेशो म्हणजे काय करायचं सांगा? 3² अपॉन 5 स्क्वेअर. 5 स्क्वेअर करायचा. किती आहे ना? 9/25. 9/25. क्लिअर? ओके, समजलंय? हो सर. ओके. नेक्स्ट आपल्याला काय करायचं? फिल इन द ब्लँक्स करायचं बघा. ABPQ दिलेला आहे 2:3. साइडच हे दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे. आपण इथे काय लिहिणार सांगा? PQ. PQ स्क्वेअर आहे ना. इथे काय एकदम सिंपल आहे बघा. 4. सर 10वीचे प्रश्न आहेत. नाही. हा, 10वीचेच प्रश्न आहेत. 10वीचे प्रश्न आहेत. ओके, समजलंय सगळ्यांना? हो. समजलंय. नंतर नेक्स्ट बघा, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून दिलेलं आहे. एकाची एरिया आपल्याला दिलेला आहे, दुसऱ्याची एरिया दिलेला आहे, आणि फिल इन द ब्लँक्स करायला सांगितलं. तर काय करणार बघा, एरिया म्हणजे ऍक्च्युअली काय असतं सांगा? इथे मी काय लिहायला पाहिजे? AB² अपॉन PQ. PQ². लक्षात आहे ना? मग आपल्याला AB अपॉन PQ कसं मिळणार सांगा? 80/25 मिळालं आपल्याला. भाग जातो काय बघा? 16 5 जा 25 5 जा. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो. हॅलो, इक्वल हो. काय ना सांगा? 4/. AB² अपॉन PQ² आहे. बरोबर आहे ना? इक्वल टू. बरोबर आहे? म्हणजेच आपल्याला AB अपॉन PQ काय मिळणार? 4/5. 4/5. लक्षात आहे? हे सगळं मी 10वीच घेतोय, त्याच्यानंतर आपण एक उदाहरणं वेगवेगळी घेणार आहोत. लक्षात आहे? क्लिअर समजलं एवढं? समजलंय सगळ्यांना हे? हॅलो, हो सर. ओके. पुढचं आता बघा काय दिलंय आपल्याला, ते दोन्ही सिमिलर. हे लक्षात ठेवायचं बघा कायम, ते दोन्ही ट्रायंगल पहिली गोष्ट काय असायला पाहिजे? सिमिलर असायला पाहिजे, तरच ते आपण वापरणार आहे. आपल्याला दिलंय 9 इंटू ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. हे मी कसं लिहू शकतो सांगा? कसं लिहू शकतो मी? असं लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN लिहू शकतो. हो सर. 16/9 लिहू शकतो.
हो सर. देऊ शकतो. हो सर हो. हे काय ना सांगा कुठले सिमिलर आहेत बघा LM अपॉन MN PQ अपॉन LM अपॉन PQ इज इक्वल टू MN अपॉन QR वगैरे लक्षात आहे ना. हे असे सिमिलर आहेत त्यामुळे आपल्याला काय लिहावं लागेल इथे बघा आपल्याला QR दिलेला आहे QR दिलेला आहे. ओके MN हवा. काढायचं तर आपण काय लिहिणार आहे ते सांगा QR स्क्वेअर अपॉन MN. पण आपल्याला त्याच्यापैकी काय दिलंय स्क्वेअर QN दिलेला आहे QR दिलेला आहे 20 स्क्वेअर म्हणजे किती होणार सांगा 400 होणार बरोबर आहे बरोबर ना. हो सर. ओके मग आपल्याला MN स्क्वेअर काढायचा आहे इज इक्वल टू काय होणार 16 बरोबर. हो. नाही 16 नाही होणार हो काय 20 स्क्वेअर MN या बाजूला जाणार ना 9 इंटू 9 होणार डिवायडेड बाय 16 होणार इज इक्वल टू 400 इंटू 9 डिवायडेड 16 into 25 400 येतं ना 25 9 बाय काय करू म्हणतो 20 25 करू 100 नाही होणार पण 25 कसं होणार 100 पोजा आणि नाही पण 25 बरोबर बरोबर सर मागच्या कॅल्क्युलेशन मध्ये केलेलं ना. बरोबर आहे ना. हो सर. ओके मग आपण काय करायचं 25 आणि 9 स्क्वेअर रूट काढायचं बरोबर आहे ना म्हणजे MN मिळणार होईल. हो सर. किती आहे ना 5 into 3 15 5 इंटू 3 15 म्हणजे किती आहे ना 15. 15. समजलं हे सगळ्यांना समजलं हो, का. सर. ओके हे आपलं झालं बघा. नेक्स्ट बघा हे ना आपलं हे काढायचं आहे एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्सचा समजा आपण परत एकदा एरिया ऑफ ट्रायंगल समजा ABC घेतो आणि समजा PQR घेऊया एरिया ऑफ ट्रायंगल PQR ABC ची आपल्याला दिलेली आहे समजा 225 आणि त्याची दिली आपल्याला 81 दिलेले आहे. इफ अ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल कुठली स्मॉलर ट्रायंगल हे असणार साइड कुठल्या ट्रायंगलची स्मॉलर असणार याच्यावरनं हॅलो PQ. बरोबर आहे ना. मग ते आपण कशामध्ये लिहिणार 12 स्क्वेअर लिहिणार बरोबर ना. हॅलो PQ दिलंय आपल्याला बघा 12 सेंटीमीटर दिलाय. ओके अरे आवाज येऊ दे की रे. शिरसाट तानावडे गवंडे बरोबर आहे बरोबर आहे का. हो 12 स्क्वेअर म्हणजे काय होणार सांगा एक्स स्क्वेअर हे सगळं त्या बाजूला घेऊन जातो मी 225 इंटू 12 स्क्वेअर अपॉन 81 कसा भाग जातोय बघा 3 ने जातोय 3 ने जातो का हो हो सर. हो सर. हो सांगा ना. आणि कसा तो परत 3 ने जातो हो काय डायरेक्ट गेला असता नाही गेला असता ना 28 नाही 3 ने 9 27 इथे बघा मी काय करतो एक्स काढायचा आहे मला 5चा स्क्वेअर काढतो स्क्वेअर रूट 25चा स्क्वेअर रूट काय येतं 5 येतं 12चं स्क्वेअर रूट किती येतं 12चं स्क्वेअर रूट किती येतं 12 येतं आणि याचं स्क्वेअर रूट 3 येतं. ही समजलं मी काय केलं ते हॅलो हा म्हणजे आपल्याला 12 25 इंटू 145 करा वगैरे गरज नाहीये. मला काय पाहिजे होतं सांगा एक्स ची व्हॅल्यू पाहिजे होती एक्स स्क्वेअरची आपल्याला अशी मिळालेली एक्स स्क्वेअर आपल्याला काय मिळालं सांगा 25 इंटू 144 डिवायडेड बाय 9. मग हे मल्टिप्लिकेशन करत बसण्यापेक्षा मी काय करतो एक्स ची व्हॅल्यू पाहिजे याचा स्क्वेअर रूट काढतो 5 याचा स्क्वेअर रूट काढतो 12 आणि याचा स्क्वेअर रूट काढतो 3 3 1 जा 3 3 4 जा 20 त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार सांगा 20 क्लिअर समजलं समजलं सगळ्यांना
हो सर. हॅलो. हो सर. ओके. हे झालं आपलं. आता पुढचा बघा. इफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कुठला आहे डीईएफ त्याचा रेशो दिलेला आहे आपल्याला. किती आहे सांगा? 1:2 आहे. एरियाचा रेशो दिलेला आहे आणि एक साइड आपल्याला दिलेली आहे एबी दिलेले आहे. एबी अपॉन दुसरी कुठली आहे ना, त्याच्या करस्पॉन्डिंग कुठली आहे ना सांगा? डी. आपल्याला हाफ म्हणजे एबी अपॉन 2 आहे का? हाफ म्हणजे एबी अपॉन 2 आहे का? नाही, एबी अपॉन एबी आहे का? हा, त्याचा काय असायला पाहिजे? स्क्वेअर. स्क्वेअर असायला पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर का? हो सर. हो सर. हा, एबी स्क्वेअर म्हणजे किती होतो? 16 होता. डी 1/2. ओके. त्यामुळे डी स्क्वेअर इज इक्वल टू 16 इंटू 2. आता हे मी 16 इंटू 2 वगैरे करत बसायचं नाही. काय करायचं? डी इज इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट काढायचं 4 येतं. 4√2. हाच बहुतेक प्रॉब्लेम मग गेल्या वेळी कोणी मी दिलेला बहुतेक होमवर्कला, तो आपण नंतर सोडूया म्हणून सांगितलं. हाच तो प्रॉब्लेम काय? हॅलो, हाच प्रॉब्लेम होता का तो? बोला की रे. हा, हे समजलं सगळ्यांना? हो सर. हो अरे सर. कंटाळा येतोय तुम्हाला? बोलतच नाही की रे, कंटाळा येतोय. हो सर. हा, नाही सर, ओके ओके. इथे बघा एक 2015 महाराष्ट्राच्या एनटीएससी मध्ये एक क्वेश्चन होता बघा. तुम्ही हेल्प करा मला. हा तुमच्या 10वीच्या पुस्तकातला वगैरे नाही आहे, तर एक क्वेश्चन तिथे विचारलेला. इन द गिवन फिगर बिलो द अँगल बी इज 90, बीडी इज परपेंडिक्युलर टू एसी, एडी आपल्याला दिलेला आहे आणि एबी दिलेला आहे. एडी दिलाय आणि एबी दिलाय. फाइंड देन फाइंड द एरिया ऑफ सीबीडी आणि सीबीए हे काढायचं आहे. कसं काढू शकतो आपल्याला? ट्रायंगल सीडीबी आणि दुसरा आहे तो ट्रायंगल एबीसी किंवा सीबीए काय द्या. ओके. त्याच्यामध्ये आपण बघूया अँगल ए बी सी. सीबीडी पहिल्यांदा लिहा सांगा. सीबीडी अँगल सीबीडी म्हणजे काय आलं सांगा? सीडीबी इक्वल टू बरोबर इक्वल असणार. हो सर. इक्वल असणार. ओके. 90 डिग्री आहे. ओके. अँगल सी कॉमन आहे. दुसरं काय? अँगल सी कॉमन आहे दोन्ही ट्रायंगल. इक्वल टू अँगल सी जे ना. बरोबर आहे ना? हो सर. का? कॉमन अँगल आहे. कॉमन अँगल आहे. अँगल आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकता दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून. हो सर. हो, ए सिमिलॅरिटी. ट्रायंगल कुठलं लिहिणार? सीडीबी. इथे बघा, इथे तुम्हाला पाहिजे तर सांगण्यासाठी मी काय बघा, हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल किती असणार आहे? अरे हा थीटा आहे तर हा किती असणार आहे? हा किती आहे? 90 मायनस थीटा. हा 90 आहे. हो. हा 90 मायनस थीटा असणार. एवढं कठीण काय याच्यामध्ये? इथे बघा ट्रायंगल काढलाय मी, तुम्हाला सांगितलंय की हा 90 आहे म्हणून आणि हा थीटा म्हणून सांगितलं, तर हा काढता येणार नाही मला. हे दोन्ही मिळून 90 असणार. कारण टोटल किती आहे आपलं? 180 आहे ना. बरोबर आहे ना? मग हे दोन्ही मिळून 90 व्हायला पाहिजे. तर मी कन्सिडर करणार 90 मायनस थीटा कन्सिडर करणार. आता हा 90 मायनस थीटा झाला, हा थीटा झाला. हा किती असणार? 90 मायनस थीटा. 90 मायनस थीटा. किती? 90 मायनस थीटा. मायनस थीटा असणार ना. सेम झाला ना. हा थीटा आहे, हा संपूर्ण 90 आहे ना. त्यामुळे दोन्ही मिळून 90 होणार आहे. 90 मायनस थीटा असणार आहे. क्लिअर? म्हणजे हा अँगल कुठला अँगल सांगा? BDC इक्वल टू BAC आहे. म्हणजे आपण जर पहिल्यांदा काय लिहिलं? सी लिहिलं समजा ट्रायंगल सी. दुसरा अँगल आपण घेतला बी घेतला.
बरोबर. हो. तर इथे पहिल्यांदा इथे काय घ्यावं लागेल मला, सी सी घ्यावं लागेल. आता इथे हा, दुसरं काय घ्यावं लागेल मला, अँगल इक्वल आहे, ए ए आहे इक्वल आहे, बरोबर आहे. आणि तिसरं इथे काय घ्यावं लागेल मला, ह्याच्यातलं डी आणि ह्याच्यातलं काय असणार आहे, बी बी असणार आहे. आणि इथे आपण सिमिलर काढणार आहे. क्लिअर. ओके. हो तर सर. आपल्याला एरिया पाहिजे, एरिया ऑफ ट्रायंगल सीडीबी. आणि जे काय अवेलेबल आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यातनं आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. एक तर काय होऊ शकतो सांगा, एरिया ऑफ आपण कसे लिहू शकतो, सीबी स्क्वेअर अपॉन सी ए स्क्वेअर आहे आपल्याकडे, दोन्ही हो नाही. नाही आहे. नंतर काय लिहू शकतो सांगा, बीडी स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर आहे, दोन्ही आपल्याकडे. नाही. आपल्याकडे एक आहे, बीडी नाही आहे, बरोबर आहे ना. हो आणि तिसरं आपण काय लिहू शकतो, सीडी स्क्वेअर अपॉन सीबी स्क्वेअर, सीडी स्क्वेअर अपॉन सीबी स्क्वेअर दोन्ही नाही आपल्याकडे. आपण कसं काय करू शकतो, माझ्याकडे बघा एबी आहे, एबी हो सर. दिलंय का आपल्याला, हो दिलंय. बीडी दिलंय का आपल्याला, नाही. पण काढू शकतो आपण. हो सर. कसं काढू शकतो, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. हे आपला हायपोटेनस झाला, हा ट्रायंगल कन्सिडर केला ना आपण, तर हा काय झाला सांगा, हायपोटेनस झाला. हा आपल्याला हायपोटेनस दिलेला आहे, आपण काय करणार आहे, 7.5 चा स्क्वेअर मायनस काय करणार, 4.5 चा स्क्वेअर इक्वल टू काय मिळणार सांगा आपल्याला, एबी मिळणार. एबी ना काय मिळणार, ते बीडी बीडी बीडी. ओके. आता मी तुम्हाला बघा 75 चा स्क्वेअर कसा काढायचा, एकदम इझी मेथड सांगितलेली. काय करायचं, पायचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि 7च्या पुढचा नंबर 8 येतो, 8 7 जा 56. आणि इथे पॉईंट आहे, एक नंतर पॉईंट आहे, त्यामुळे इथे दोन नंतर येतात. तसंच मी काय करणार सांगा, 45 चा स्क्वेअर कसा काढतो, आणि 20, बरोबर आहे. 20.25 हे 25 गेले, राहिले 36. म्हणजे आपल्याला कौसामध्ये, किंवा दुसरी मेथड कोणाला सांगू शकेल मला, काय दुसरी मेथड कशी आहे, एकदम एक स्क्वेअर रूट काढायचं आहे, पण 7.5 मायनस 4 स्क्वेअरचं काढायचंय. कसं काढणार, तर तुम्हाला हे काय आठवतंय काय बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय असतं, ए प्लस बी मायनस ए प्लस बी, बी ए मायनस बी करायचं. इथे मी काय करतो बघा, या मेथडने पण करू शकता तुम्ही. ए प्लस बी म्हणजे काय झालं, 7.5 प्लस 4.5 म्हणजे किती आले, 12 किती, 12 झाले. ओके. आणि ए मायनस बी म्हणजे किती आले, 3 झाले. म्हणजे किती आले, रूट ऑफ 36. असं काढलं तरी चालेल, आन्सर 6 आहे ना. त्यामुळे बीडी आपल्याला मिळालं बघा, बरोबर आहे ना. आता त्याचं स्क्वेअर करूया, स्क्वेअर म्हणजे किती येणार, बीडी स्क्वेअर म्हणजे किती येणार, 36 36 येणार, बरोबर आहे. आणि एबी किती दिलाय आपल्याला, 7.5 56.5. एबी 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 4 दिलाय इकडे, हा ए बी. हा नाही कुठला तो नाही बघा, सॉरी बरोबर. हो सर. ए बी 7.5 म्हणजे स्क्वेअर म्हणजे किती होणार, 56.25 56.25 लिहिले ना मी, बीडी 6.25. हा एबी स्क्वेअर, एबी स्क्वेअर हे बरोबर लिहिलंय का बघा मी, एबी स्क्वेअर आणि बीडी स्क्वेअर बरोबर लिहिलंय. ओके. 25. सॉरी ओके 25. हा आपल्याला काय सांगितलंय सांगा, एरिया ऑफ रेशिओ ऑफ एरिया. मग हे जर आपण हे केलं, आणि माझं काहीतरी चुकलंय होते, हे लिहिले मी बरोबर बघा, बीडी स्क्वेअर एबी स्क्वेअर, एबी स्क्वेअर. 2 मिनिट, आपल्याला व्हॅल्यू मिळाले ते लक्षात ठेवा. मी थोडस रफ करतो, थोडस. हॅलो सर. हा सर बोल. सीबी आणि सीएबी येणार का, असं आहे का ते, कुठल्या,
CDB आणि CAB असं नाही ना ट्रायंगल मध्ये सिमिलॅरिटी मध्ये. चुकलंय माझं ते. 2 मिनिट बघूया. सी कॉमन आहे दोन्हीकडे. सी कॉमन आहे. नंतर अँगल बी. सी बी बी म्हणजे येते इकडे. चुकलंय माझं. बघूया परत एकदा बघूया आपण. हा आपला ट्रायंगल झाला. हा 90 डिग्री झाला. हा 90 डिग्री झाला. इथे मी डी दिलं. इथे ए आहे. इथे बी आहे. सी आहे. ओके. तर अँगल बी इक्वल टू काय सांग आपला? ए आहे. नाही हो B इज इक्वल टू बी इज इक्वल टू काय? ए ए बी आहे. बरोबर आहे. बी इज इक्वल टू म्हणजे आपण काय येणार सांगा? हा अँगल येणार. सॉरी हा बी नाही येणार. कुठला येणार का? हा DBC येणार. डीबीसी येणार. अँगल डीबीसी. डीबीसी इज इक्वल टू अँगल बीएसी. बरोबर आहे. हो सर. आणि दुसरं काय असणार सांगा? अँगल ACB इज इक्वल टू अँगल DCB. DCB. बरोबर आहे का? हो. आणि तिसरी गोष्ट काय सांगा? अँगल BDC आणि अँगल ABC. परत चुकवलं होते. इथे ACB नाही येणार. इथे ACB येणार. इथे ACB येणार. हा, हा. DCB इज इक्वल टू अँगल CB. ACB. आणि तिसरा अँगल कुठला आहे सांगा? BDC आणि ABC. इज इक्वल टू अँगल ABC. ABC. बरोबर आहे आता? हो सर. आता सिमिलर कसे असणार सांगा मला? सिमिलर कसे असणार? मी सेपरेट काढतो पाहिजे तर. इथे पाहिजे तर आपण सेपरेट काढूया बघा. हा आपला झाला बीडीसी. हा बी. हा डी. आणि हा सी. इथे 90 आहे. ओके. आणि दुसरा आपला आहे काय सांगा? एबीसी. ABC. एबीसी. बरोबर आहे. हो सर. हा कारण आपला बघा ए हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. त्यामुळे हे इक्वल झाले. बरोबर. हा अँगल आणि हा इक्वल आहे. त्यामुळे हे इक्वल झाले आणि हा आपला 90 डिग्री आहे. तर आता आपण लिहूया बघा. बी डी सी सिमिलर टू ट्रायंगल ABC. ओके. त्यामुळे आपल्याला काय मिळणार? बीडी अपॉन एबी. मगाच काय मिळालेलं आपल्याला? बीडी अपॉन बीडी हे झालेलं ना. हे झालेलं बीडी स्क्वेअर अपॉन काय तर चुकतंय काय माझं? बीडी स्क्वेअर इज इक्वल टू सी थीटा. हा थीटा झाला. हा 90 मायनस थीटा. आपण 90 मायनस थीटा म्हणजे काय तर चुकतंय माझं. 2 मिनिट ना. हे फक्त 6 आलं ते आपण 6 परत काढूया नको. इथे काहीतरी चुकतंय. हा थीटा झाला. थीटा हा 90 मायनस थीटा. हा पण आपला 90 मायनस थीटा असणार. सर ते 2 वेळा B कॉमन हे आले ना म्हणून ते हे होतं. काय ते? दोन्ही याच्यात B आहे ना आणि ते वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत म्हणून फॉर्म कन्फ्युजन होतं. डी बी. डी आणि बी नाही होत आपलं. डी आणि बी नाही होत आहे. बी डी सी डी आणि बी व्हायला पाहिजे. मग डी इकडचा डी आणि तिकडचा बी. ए बी सी
therefore AD स्क्वेअर, AD आपल्याला येतच नाही ना, त्याच्यामध्ये येतच नाही. DC स्क्वेअर, DC स्क्वेअर पण नाही मिळणार आपल्याला. AB स्क्वेअर अपॉन BD स्क्वेअर. AB स्क्वेअर म्हणजे आपला काय सांगा, 7.5 स्क्वेअर आहे अपॉन 36. काहीतरी चुकतंय. बघूया 2 मिनिटात बघूया, पुढचा घेतो तोपर्यंत. ओके, तो आपण बघूया जरा काय चुकतंय माझं ते. एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल. पुढचा बघा जरा, एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल इन विच कुठला अँगल दिलाय आपल्याला, अँगल सी दिलाय ना, हो C90 आहे. C90 दिलाय. ओके, CD परपेंडिक्युलर टू AB, CD CD ही AB झाली आपली, CD परपेंडिक्युलर टू AB. ओके, BC आपल्याला A दिलाय, AB आपल्याला ABC दिलाय. ओके, आणि CD आपल्याला P दिलाय, आणि काय दिलाय AB एवढंच दिलं आपला, ACB दिलाय, C दिलाय. ओके, देन आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं याच्यापैकी कुठलं आपल्याला ओके आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर आपण काय करूया, एरिया ऑफ ट्रायंगल सांगा मला. ACB काय करणार आपण, हाफ इंटू A इंटू बी लिहू शकतो. हो जर आपण काय लिहिला समजा, बेस जर आपण समजा AB कन्सिडर केला तर एरिया काय येणार आहे, C into P C इंटू P. P येणार. पण इथे जर बघितलं तर एक तर आपल्याला P पाहिजे नाही तर C पाहिजे, बरोबर आहे ना. हो सर. मग मी काय करतो, हे दोन्ही गेले समजा, तर आपल्याला काय मिळालं समजा, A इंटू बी इज इक्वल टू C इंटू P. आपण काय करूया, C या बाजूला घेतो मी, A इंटू बी अपॉन C इज इक्वल टू P. आता जर दोघांचे मी स्क्वेअर केले तर मला काय मिळतं सांगा, A स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन C स्क्वेअर C स्क्वेअर. बरोबर आहे, हो बरोबर आहे. ओके, पण C स्क्वेअर म्हणजे काय असतं सांगा, C B स्क्वेअर म्हणजे काय, B square plus A square. A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे, इज इक्वल टू P स्क्वेअर. हा, एवढं आपलं झालं. आता पुढे बघूया आपण. समजा आपण याचं उलट केलं समजा, आपल्याला काय मिळणार सांगा, P स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर बी स्क्वेअर, बरोबर आहे. हो हा, रेसिप्रोकल घेतला, दोघांचं उलट केलं तर आपलं काय होणार आहे, अशा प्रकारे मिळणार आहे. म्हणजेच आपलं काय झालं सांगा, P स्क्वेअर A स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर A स्क्वेअर बी स्क्वेअर, A बरोबर square आहे. B square कट होणार. गेले म्हणजे आपल्याला काय मिळालं समजा, 1 upon B square plus 1 upon A square is equal to 1 upon B square. सेकंड ऑप्शन मिळाला. समजलं सगळ्यांना. हो सर. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटला, सर इझी होतं, फक्त आपण काय केलं, बोल हॅलो, हो सर समजलं. समजलं. ओके, तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, जवळजवळ तसंच आहे बघा, जवळजवळ तसंच आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं काहीतरी, बीडी इंटू एडी. इथे समजा आपण दोन ट्रायंगल घेऊया, आपले घेऊया AB ट्रायंगल, समजा CBD घेतले आपण, CBD, आणि ट्रायंगल BD पाहिजे आपल्याला, आणि AD पाहिजे. ट्रायंगल ABC घेतला आपण, तर दोघांमध्ये मगाच सारखंच आहे, हा मगाच सारखंच आहे आपलं हे. तर आपल्याला काय करता येईल बघा, कसं लिहिता येईल, सिमिलर कसे असणार सांगा,
सिमिलर लिहितानाच आपण चूक करतोय ते बघूया आज या प्रॉब्लेम मध्ये ते होते का बघूया. तर मी सिमिलर काय करणार सांगा, ए कन्सिडर केला, ए बी सी, ए डी बी डी पाहिजे मला, बी डी आणि सी डी पाहिजे. ओके, तर आपण दोन ट्रायंगल कन्सिडर केले, एडीसी आणि सीबीडी कन्सिडर केला. तर त्याच्यामध्ये काय काय कॉमन एक इक्वल आहे सांगा. अँगल ए इज इक्वल टू काय म्हणा, अँगल ए इज इक्वल टू, इथे परत एकदा मी लिहितो बघ, इथे समजा थीटा लिहिला, इथे 90 मायनस थीटा होणार, बरोबर आहे ना. हा किती होणार मग, हा आपला थीटा होणार, बरोबर आहे. हा थीटा होणार, हा, आणि हा किती होणार, 90 मायनस थीटा होणार, बरोबर आहे. बरोबर आहे का. हो सर. त्यामुळे अँगल काय होणार सांगा, अँगल सी नको, पहिल्यांदा सीबीडी घेतोय आपण, सीबीडी अँगल समजा, अँगल अँगल एसीडी येणार, सीबीडी घेतलं तर एसीडी येणार. सीबीडी घेतोय आपण, स्टार्टिंगला सीबीडी घेतो, त्यामुळे काय होणार समजा अँगल ईबी सी इक्वल टू कुठला येणार अँगल ECA. एसीबी. हेच मागाशी आपलं चुकत होतं बघा, एसीबी होणार ना, पण आपण दुसरा घेत होतो, बरोबर. इथे होईल मग ते. नंतर अँगल CAD, CAD नाही, परत चुकीचं घेतोय मी. पहिल्यांदा सीबीडी मधला घ्यायचा आहे आपल्याला अँगल, कुठला आहे ना, अँगल DCB इज इक्वल टू अँगल DAC. CAD, बरोबर आहे. हो सर. बरोबर आहे का. आणि अँगल ते 90 आहे, तो लिहायची गरज नाही आपल्याला. CDB इज इक्वल टू अँगल ACB. सर ADC. हा ACB. ACB बरोबर आहे की, हा 90 आहे. ओके, त्याच्यामुळे आपण सिमिलर लिहू शकतो. कसे सिमिलर असणार सांगा, मी इथे लिहिलं CBD लिहिलं, त्या साईडला काय ना सिमिलर साठी CBD, ACD येणार मग तिकडे. सी म्हणते ACD, A C आणि D ना. म्हणजे काय सांगा, CB अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन CD, बरोबर आहे. इक्वल टू CD अपॉन upon CD, CD बरोबर ना, बरोबर आहे. समज मला हो सर. घेतलं होता, BD घेतलं, CD घेतलं, आणि नंतर CD घेतलं आणि BD घेतलं, बरोबर आहे. आता हे जर आपण दोन कन्सिडर केले बघा, तर आपल्याला काय मिळतं सांगा, BD BD into AD is equal to CD. CD, जे आपलं काय सांगा बरोबर आहे. क्लिअर, समजलं. हो सर. ओके, तो मगाचा प्रॉब्लेम परत बघूया, होईल त्या. ओके, आता ते सॉल्व्ह करतो. आता पुढचा एक बघा क्वेश्चन. In below figure, PQ is equal to BC and AP divided by PB equal to 1:2 आहे. जर समजा AP divided by PB is equal to 1/2 दिलेलं आहे आपल्याला. ओके, आणि दुसरं काय दिलं सांगा, PQ upon BC दिलं, याच्यावरून काय सांगू शकाल तुम्ही. सर PQ हाफ आहे, BC चा PQ हाफ आहे. AP upon AB काय असणार, AB अपॉन C असं लिहू शकतो आपण. हॅलो, किंवा असं पण लिहू शकतो, PB आपण लिहू शकतो, बरोबर आहे ना. हॅलो, हो सर.
असं लिहू शकतो. पण आपल्याला काय करायचं सांगा, त्याची एरिया काढायची आहे. एरियासाठी आपल्याला काय लागणार सांगा, ते सिमिलर आहे ते दाखवायला लागणार, बरोबर आहे ना. दोन सिमिलर आपण काय करणार आहे, साईडचा स्क्वेअर करणार आहे. ओके. आता इथे एक कन्सिडर करा, हे जर तुम्ही एक्स मानलं तर हे किती असणार आहे, 2x 2x असणार आहे. म्हणजे एबी किती असणार सांगा, 3x 3x असणार आहे. ओके. आता आपण इझिली काय करू शकतो, हे प्रूव्ह करू शकतो. हा दोघांसाठी कॉमन आहे बघा. कुठल्या ट्रायंगल साठी, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल AP APQ सिमिलर आहेत का बघा. अँगल हे कॉमन आहे, बरोबर आहे. हो सर. आणि दुसरा अँगल APQ पॅरलल इक्वल टू करस्पॉन्डिंग ABC ABC. का ते लक्षात आलं. करस्पॉन्डिंग. त्यामुळे याच्यावरून आपण सांगू शकतो की ते दोन्ही ट्रायंगल ए याच्यानंतर यामुळे काय आहे समजा, सिमिलर ट्रायंगल आहे, बरोबर आहे. आणि सिमिलर साठी आपण काय लिहू शकतो समजा, APQ सिमिलर टू ट्रायंगल काय लिहिणार, ABC ABC, बरोबर आहे ना. मग आपण काय करू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल रेशो काढण्यासाठी काय करणार, एरिया ऑफ साइडचा स्क्वेअर करायचा AP स्क्वेअर अपॉन PP स्क्वेअर. APQ दिलाय आपल्याला ना, APQ AP स्क्वेअर अपॉन AP स्क्वेअर. हा दोन दिला, ABC इज इक्वल टू काय ना सांगा, 1x अपॉन 3x AP स्क्वेअर अपॉन AB AB स्क्वेअर. स्क्वेअर 1x अपॉन 3x 1 by 1x स्क्वेअर डिवायडेड बाय 3x स्क्वेअर, बरोबर आहे ना. हॅलो हॅलो 1 by 9 येणार. x स्क्वेअर अपॉन 9x स्क्वेअर. त्यामुळे हे गेले आपले, म्हणजे काय राहिलं आपलं सांगा, 1 upon 1:9. समजलं, समजलं सगळ्यांना. हो सर. हो समजलं सर. ओके. तर अनेक प्रॉब्लेम आहे बघा इथे. काय दिले समजा, एक ट्रायंगल दिलेला आहे PRS मला जरा मोठा दाखवावा लागेल. PR मोठा आहे म्हणजे दुसरा काढतो बघा, असा ट्रायंगल इथे. हा समजा आपला ट्रायंगल झाला. ओके, दिसतोय सगळ्यांना हे. हो सर. दिसतंय. PRS. ओके. A point Q is taken on PR. A point Q is taken on PR. हे कुठेतरी या लाईनवर आहे. Such that PQ is equal to QS. PQ is equal to QS. हे जर आपण जोडलं ना, दिसतंय तुम्हाला का दुसऱ्या ठिकाणी काढू मी, दिसतंय तुम्हाला. हॅलो दिसतंय. ओके. आपल्याला त्याने काय सांगितलं, हे इक्वल टू ए आहे. नंतर QR इज इक्वल टू RS, हे इक्वल टू हे आहे. देन द अँगल QPS काढायला सांगितलं, काढू शकू आपण. हॅलो इथे दिसतंय तुम्हाला का दुसऱ्या ठिकाणी काढू मी, सर दिसतंय. दिसतंय. मग सांगा ना पटकन, काढू शकू आपण. इथे बघा, नाही तर दिसत नसेल तर. हा माझा हे झाला ट्रायंगल TRS. त्याच्यामध्ये हा दिलाय मला 120 दिलेला आहे. आणि क्यू पॉइंट असा आहे की तो आणि यस आपण जोडला ना, तर हे इक्वल टू हे होतं. त्याचा अर्थ काय झाला सांगा, इथे जर टीटा असेल तर इथे पण किती असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, टीटा असायला पाहिजे, बरोबर आहे. आयसोसेलस ट्रायंगल झाला. हॅलो हॅलो हो सर. ओके. हे इक्वल टू हे दिलंय, म्हणजे हे आणि हा इक्वल असायला पाहिजे. मी त्याला समजा x नाव दिलं, तर x ची व्हॅल्यू किती असणार, 30 असणार. x इज इक्वल टू 30 होणार. हा पण x इज इक्वल टू 30, दोन्ही 30, कारण दोन्ही सेम आहेत अँगल. हे दोन्ही काय झाले, 30 झाले. आता याच्यावरून हे काढू शकू का आपण,
का नाही काढू शकणार? काढू शकतो सर. एक्स्ट्रा अँगल थेरमने काढू. कुठल्या? एक्स्ट्रा अँगलने आपल्याला पी क्यू एस भेटेल ना. हा समजा किती आहे आपला? हा किती आहे? 30 आहे. तर हे किती होणार? हे दोन्ही किती होणार? इक्वल आहेत ते. 30 इज इक्वल टू थीटा प्लस थीटा. म्हणजे त्याला एकदम सिंपल आहे ना. हो सर. 15 आहे ना? 15. 15 आहे ना. समजलंय? हो सर. कोणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? नाही सर. ओके. नंतर नेक्स्ट बघा, एबीसी अँड बीडीई आर टू इक्विलॅटरल ट्रायंगल. सो पहिल्यांदा आपण एबीसी काढूया. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय असणार सांगा? सगळ्या साईडनी सगळे अँगल्स इक्वल असणार, बरोबर आहे ना? त्यामुळे समजा आपण ही जर एक्स धरली तर सगळ्या तिन्ही एक्स असणार आहे. ए बी सी काढला मी. नंतर आपल्याला काय सांगितलं? बीडीई आर टू इक्विलॅटरल ट्रायंगल. बीडीई, ओके, such that D is the midpoint of BC. D is the midpoint of BC. मिडपॉइंट म्हणजे काय असणार? समजा हे आपण 2A धरलं तर हे किती असणार आहे? असणार आहे. हे डिस्टन्स किती असणार आहे? A असणार आहे. पण त्याने काय सांगितलं? हा बीडी हा पण काय सांगा? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे बीडीई. मग मला सांगा ही लेंथ किती असणार आहे? ए असणार. ही किती असणार? ए असणार. ही पण ए असणार, बरोबर आहे. द रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि बीडीई. हा, तर आपल्याला एक लक्षात घ्या, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल होतील का? होणार. होणार. कारण काय सांगा, 2A अपॉन ए इक्वल टू 2A अपॉन ए, बरोबर ना? इक्वल टू 2A अपॉन ए होणार आहे. सगळ्यांचा रेशो काय असणार? इक्वल असणार. त्यामुळे हे काय होणार? सिमिलर ट्रायंगल होणार. कसे होणार सांगा? ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल. कसं लिहिणार? ई बी डी, बरोबर आहे. आता आपल्याला काय सांगितलं त्याने? द रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि बीडी. रेशो काय ना सांगा? ए बी सी डिवायडेड बाय ट्रायंगल ई बी डी. काय ना सांगा? 2A स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आहे ना. 2A स्क्वेअर म्हणजे काय होणार सांगा? 4A स्क्वेअर होणार. 4/1 म्हणजे काय होणार सांगा? 4/1. आपण एनटीएस ला आलेला, हा पण एनटीएस ला आलेला क्वेश्चन, पण तो याच्याशी रिलेटेड नव्हता, अँगलशी रिलेटेड होता. ओके. नंतर नेक्स्ट बघा, हा जर समजला असेल तर. समजलाय सगळ्यांना हे? हो सर, समजले. ओके. नंतर नेक्स्ट बघा, ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी तर 30-68 डिग्री वाले आहेत ना? बघूया की रे, दिलेला मी प्रॉब्लेम हा तुम्हाला. नाही दिलेलं नाही, पण ते बघून कळतंय. एबीसी, AB 6√3, AC 12 आणि BC 6 आहे. एक लक्षात ठेवायचं, हे काय झालं सांगा? सर राईट अँगल ट्रायंगल असणार. कारण आपण स्क्वेअर कसं नाही, सॉरी मी हे नाही सर बी 90 असणार. ऍक्च्युली असं आहे ना ट्रायंगल. हो सर. असं आहे ना, म्हणजे इथे ए धरलं, इथे बी धरलं, इथे सी धरलं. हा जर 12 असेल ना, तर त्याच्या बरोबर हाफ 30 डिग्री समोरचा अँगल असतो. 30 डिग्री अँगलच्या समोरची साईड असते. आणि 60 डिग्री समोरची साईड काय असते? काय? 6 इंटू √2. बरोबर आहे ना? हो सर. बरोबर. द अँगल बी काय असणार आहे सांगा? 90 डिग्री. किती असणार आहे? बी किती असणार आहे? 90 डिग्री. 90 डिग्री. 90 डिग्री असणार. हे फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे बघा, हायपोटेनसचा हाफ काय असतं? 60 डिग्री समोरचा साईड असते. आणि 30 डिग्रीच्या समोरची साईड काय असते? हाफ असते हायपोटेनसचा. आणि 60 डिग्री समोरचे साईड काय असते सांगा? 30 डिग्रीच्या समोरची जी साईड आहे त्याला मल्टिप्लाय बाय √3 करायचं. क्लिअर? ओके, एवढंच होतं. इथे काय चुकलं ते फाइंड आउट. इथे काय चुकलं ते फाइंड आउट करा आता तुम्ही. हो सर, करू. जमेल का? हो सर. हा,
मग काढा आणि ग्रुपवर पाठवा. कुठला आन्सर आहे ते पण सांगा मग याच्यातलं. समजलं ना काय चुकत होतं आपलं ते? 2 ट्रायंगल दाखवा. कुठले ACBDA आणि CBA. जमेल का नाही जमणार? जमेल सर, हा जमेल. ट्राय करा मग. आणि काय प्रॉब्लेम होता? नाही सर, कोण एवढा राणे तुम्हाला एक ग्रुपवर काहीतरी पाठवलेलं 10 नंबरचं काहीतरी जमलं नाही म्हणून. कुठला 10 नंबरचं? राणेनेच पाठवलेलं ना? कोणी पाठवलेलं बघा? आजच बहुतेक पाठवलेलं. कुठलं जमलं नाही? 10 क्वेश्चनचं आन्सर कसं प्रूव्ह करायचं? कुठला क्वेश्चन 10 नंबर? राणे, हॅलो. तो मीटिंग मध्ये नाही. हा नाही आहे. हो मीटिंग मध्ये नाही आहे. ओके. आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहे? नाही सर. सगळे समजले ते? समजले? हो सर. आवाज येऊ दे की रे. हो सर. समजलं. ओके. मग थांबूया आपण. तो एक मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाठवा तुम्ही बघा की माझं काय चुकत होतं बघा. आता तुम्हाला जमेल बघा ते. काय चुकलं ते शोधून काढा आणि आन्सर त्याचं पाठवा. त्याच्या 1625 ऑप्शन आहे, 4:5 आहे, 25:16 आहे आणि 5:4 आहे. त्याच्यातला कुठला करेक्ट आहे तो पाठवा. ओके हो ओके. सर. हो सर. चला मग थांबूया. जर काय विचारायचं विचारा आणि नाही तर थांबतो इथे आपण.